मोठ्या लॅबोरेटरीमध्ये खूप सारे एक्सपेरिमेंट केल्यानंतर आज मी आली आहे माझ्या किचन लॅबोरेटरीमध्ये काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करायला. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्ही इथे बघू शकता. 2 मिनिटं तर शांत बसायचं यार, असा पचका होतो माझा. तुम्ही बघू शकता इकडे मी जे इंग्रेडियंट्स मला लागणार हे सोप बार बनवण्यासाठी ते मी घेतलेले, जे की इथं शांत नाही बसते. ओके, इथे तुम्ही बघू शकता मी विटॅमिन ई कॅप्सूल घेतलेली आहे. एका प्लेटमध्ये थोडंसं बेसन घेतलेलं आहे. हा जो डबा पडलेला आहे तो गुलाबी नाही ते काय, एक मिनिट मला थोडं कन्फर्म करू द्या. ते रोज उपटणे. ओके, त्याच्या बाजूला मुलतानी मिट्टी आणि हा सोप बार आहे. सर्वात पहिले सोप बारला छोट्या छोट्या पीसेस मध्ये कट करून घ्यायचं. नंतर मी त्याला डबल बॉइलिंगच्या प्रोसेसने मेल्ट करून घेतलं. आता रोज उपटमला मुलतानी मिट्टीला आणि बेसनला चांगल्या प्रकारे मिक्स करून त्याच्यामध्ये विटॅमिन ई ची मेडिसिन टाकली. चांगल्या प्रकारे स्टर केल्यानंतर एखाद्या कोणत्याही कंटेनर मध्ये त्याला मोल्ड करायला ठेवून द्यायचं. नंतर त्याला 2-3 तासासाठी रूम टेम्परेचरवर ठेवल्यानंतर तुमचा घर सोप रेडी आहे. बाय, टेक केअर मंडळी.